नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भागाकार या प्रकरणावरील उदाहरणे कशी सोडवायची ते पाहणार आहोत. प्रश्न पहिला बघा. माथेरानला गेलेल्या 25 लोकांचा एकूण खर्च 7,575 रुपये झाला, तर प्रत्येक व्यक्तीस किती खर्च झाला? या उदाहरणामध्ये तुम्हाला एका व्यक्तीचा खर्च काढायचा आहे. माथेरानला 25 व्यक्ती गेल्या होत्या, त्यांचा एकूण खर्च दिलेला आहे. प्रथम आपण 25 लोकांचा एकूण खर्च लिहून घेऊया. 7,575 म्हणजेच मित्रांनो, जेवढा खर्च झाला त्याला जेवढ्या व्यक्ती आहेत त्याने भाग देऊया, म्हणजे आपल्याला एका व्यक्तीचा खर्च मिळेल. एकूण खर्च लिहून घेतला, त्याला जेवढ्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तीने आपण भाग देऊया. इथे 25 आहेत, 25 ने भाग देऊया. 25 एक्के 25, 25 त्रिक 75. 7 ला 25 ने भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग लावला. 25 त्रिक 75. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक 2, 303. म्हणून प्रत्येक व्यक्तीस 303 रुपये खर्च येईल. प्रश्न दुसरा बघा. एकाच प्रकारच्या 1 डझन खुर्च्यांची खरेदीची किंमत 2,424 रुपये आहे, तर प्रत्येक खुर्चीची खरेदीची किंमत किती? इथे आपल्याला प्रत्येक खुर्चीची खरेदीची किंमत विचारलेली आहे. आता 1 डझन म्हणजे किती मित्रांनो? तर 1 डझन म्हणजे 12 खुर्च्या. खरेदीची किंमत 12 खुर्च्यांची खरेदीची किंमत किती आहे? तर 2,424 रुपये. मग आपण 12 खुर्च्यांची खरेदीची किंमत लिहून घेऊया. 2,424 त्याला 1 डझन खुर्च्याने म्हणजेच 12 ने भाग देऊया, म्हणजे आपल्याला प्रत्येक खुर्चीची खरेदीची किंमत मिळेल. बघा, 12 ने आपण भाग देऊया. 12 2,424 ला भाग द्यायचा आहे. 2,424 12 दूनी 24 0 0. त्यानंतर 2 ला खाली घेऊया. 12 ने 2 ला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग लावला. 2 मधून 0 गेले, 2 राहिले. पुन्हा वरून 4 घेऊया, झाले 24. 12 ने भाग देऊया. 12 दूनी 24. म्हणजेच प्रत्येक खुर्चीची किंमत आपल्याला 202 रुपये इथे मिळालेली आहे. प्रत्येक खुर्चीची किंमत 202 रुपये मिळालेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. प्रश्न तिसरा बघा. 2 डझन टेबलांची किंमत 9,696 रुपये पडते, तर एका टेबलाची किंमत किती? मित्रांनो, एका टेबलाची एका व्यक्तीची विचारले प्रश्नामध्ये
तर तिथे तुम्हाला भागाकार करायचा असतो. इथे 2 डझन म्हणजे किती? एका डझनमध्ये 12 तर 2 डझनमध्ये 24. 2 डझन म्हणजेच 24. 2 डझन टेबलांची किंमत 9,696. ती प्रथम आपण लिहून घेऊया. 9,696 ला 2 डझनने म्हणजे 24ने भाग देऊया, म्हणजे आपल्याला एका टेबलाची किंमत मिळेल. बघा, भाग देऊया. 24 ने 9,696 ला. बघा, 24 चोक 96. 6तनं 6 गेले, 0 राहिले. 9तनं 9 गेले, 0 राहिले. वरून 9 खाली घेतले. 24ने 9ला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग लावला. 9तून 0 गेले, 9 राहिले. वरून 6 खाली घेतले, 96 झाले. 24 चोक 96. 96 मधून 96 गेले, 0 0. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 404. तर एका टेबलाची किंमत आलेली आहे 404 रुपये. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न 4 बघा. अहमदनगरला गेलेल्या 35 लोकांचा एकूण खर्च 7,070 रुपये झाला, तर 5 व्यक्तींना किती खर्च आला? एकूण खर्च 7,070 ला 35ने भागूया, म्हणजे आपल्याला एका व्यक्तीचा खर्च मिळेल. बघा, 7,070 ला 35ने भाग देऊया. 35 दुनी 70. 0तनं 0 गेले, 0. 7तनं 7 गेले, 0. वरचे 7 खाली घेतले. 7ला 35ने भाग जातो का? नाही म्हणून शून्याचा भाग लावला. 7तून 0 गेले, 7 राहिले. वरून 0 खाली घेतले, झाले 70. 35ने 70ला भाग देऊया. 35 दुनी 70. 0तून 0 गेला, 0 राहिले. 7तून 7 गेले, 0 राहिले. म्हणजेच 35 ने 7,070 ला भागले तर उत्तर आले 202. इथे आपल्याला एका व्यक्तीचा खर्च मिळालेला आहे 202. पण प्रश्नामध्ये आपल्याला 5 व्यक्तींचा खर्च काढायचा आहे, म्हणून याला 5ने गुणूया. बघा, 5 दुनी 10. हाच्या गेला 1. 5 शून्य 0 आणि 1. 5 दुनी 10. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 1,010. ऑप्शन क्रमांक 3. तर 5 व्यक्तींचा खर्च आलेला आहे 1,010 रुपये. प्रश्न 5 बघा. 1.5 डझन दूरदर्शन संचांची किंमत 90,090 रुपये आहे, तर प्रत्येक दूरदर्शन संचांची किंमत किती? इथे मित्रांनो 1.5 डझन म्हणजेच किती? 1 डझन मध्ये 12 आणि अर्धा डझन मध्ये 6. 12 आणि 6 18 म्हणजेच 1.5 डझन. 1 डझन मध्ये 12 आणि अर्धा डझन मध्ये 6. 12 आणि 6
18 म्हणजेच दीड डझन बरोबर 18. बघा, दीड डझन दूरदर्शन संचांची किंमत आहे 90,090 रुपये. या 90,090ला जर 18ने भाग दिला तर प्रत्येक दूरदर्शन संचांची किंमत इथे आपल्याला मिळेल. भाग देऊया 90,090 भागिले 18. 90,090. बघा, 18 पंचे 90. 90 मधून 90 गेले, 00 राहिले, वरून 0 खाली घेतला म्हणून शून्याचा भाग दिला. शून्यातून 0 गेला, 0 राहिले, वरून 9 घेतले. 9ला 18ने भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग दिला. 9तून 0 गेले, 9 राहिले, वरून 0 खाली घेतला. झाले 90. 18 पंचे 90. 90 मधून 90 गेले, 00 राहिले म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 5005. तर प्रत्येक दूरदर्शन संचांची किंमत आलेली आहे 5005. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न 6वा बघा, 2 डझन संगणकाची किंमत 48,480 रुपये आहे, तर एका संगणकाची किंमत किती? इथे आपल्याला एका संगणकाची, एका व्यक्तीची, एका दूरदर्शन संचाची किंमत जर विचारली असेल प्रश्नामध्ये, तर मित्रांनो तुम्हाला भागाकार करून त्या प्रश्नाचं उत्तर मिळवायचे असते. इथे आपल्याला 2 डझन संगणकाची किंमत दिलेली आहे 48,48,0. त्या किमतीला 2 डझनने म्हणजेच एका डझनमध्ये 12 तर 2 डझनमध्ये 24ने भाग दिला तर आपल्याला एका संगणकाची किंमत मिळेल. बघा, 48,48,0ला 2 डझनने म्हणजे 24ने भाग देऊया म्हणजे आपल्याला एका संगणकाची किंमत इथे मिळेल. भागाकार करूया. 24 48 48 0. 24 दुनी 48. 48 मधून 48 गेले, 00 राहिले. त्यानंतर मित्रांनो वरचे 4 खाली घेऊया. 24ने 4ला भाग जातो का? नाही म्हणून शून्याचा भाग लावूया. 4 मधून 0 गेले, 4 राहील, वरून 8 घेऊया. 24 दुनी 48. 8 मधून 8 गेले, 0 राहिले. 4 मधून 4 गेले, 0 राहिले. पुन्हा वरून 0 खाली घेऊया. शून्याचा भाग देऊया. उत्तर मिळाले 2020 रुपये. तर इथे आपल्याला एका संगणकाची किंमत मिळालेली आहे 2020 रुपये. ऑप्शन क्रमांक 4. एका संगणकाची किंमत 2020 रुपये. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 7वा बघा, 42 मीटर लांबीची पट्टी 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?
इथे मित्रांनो एक पट्टी आहे, ती पट्टी 42 मीटर लांबीची आहे. ती 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापलेली आहे, म्हणून आपण 6 ठिकाणी कापूया. 1 2 3 4 5 आणि 6. 6 ठिकाणी कापली. 1 2 3 4 5 आणि 6. तेव्हा किती तुकडे तयार झाले ते बघूया. 1 2 3 4 5 6 आणि 7 तुकडे तयार झाले. म्हणजेच आपल्याला 42 ला 7 ने भागायचं आहे, कारण 7 तुकडे तयार झाले. 42 भागिले 7. तेव्हा आपल्याला प्रत्येक तुकड्याची लांबी मिळेल 7 एके 7, 7 सकून 42, तर इथे 6 मीटर लांबीचा एक तुकडा राहील, म्हणून या प्रश्नाचं उत्तर 6 मीटर. एका तुकड्याची लांबी किती मिळेल? 6 मीटर. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4, 6 मीटर. प्रत्येक तुकडा 6 मीटर लांबीचा निघेल. बघा, जर पट्टी 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर 7 तुकडे तयार होतात. जर 7 ठिकाणी कापले असते तर 8 तुकडे तयार झाले असते. 8 ठिकाणी कापले असते तर 9 तुकडे तयार झाले असते. प्रश्न 8वा बघा. 40 मीटर लांबीची पट्टी 7 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल? इथे पट्टी जी आहे ती आहे 40 मीटर लांबीची. कापली किती ठिकाणी? 7 ठिकाणी. 1 2 3 4 5 6 आणि 7 ठिकाणी कापले. तेव्हा किती तुकडे तयार झाले बघा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 7 ठिकाणी कापले म्हणून 8 तुकडे तयार झाले. मग 8 तुकड्यांनी ह्या 40 ला भाग द्यायचे. 40 मीटर लांबीची पट्टी 7 ठिकाणी कापल्यामुळे 8 तुकडे तयार झाले, म्हणून 40 ला 8 ने भाग देऊया. 8 एके 8, 8 45, म्हणून इथे आपल्याला प्रत्येक तुकडा 5 मीटर लांबीचा मिळालेला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न 9वा बघा. 72 मीटर लांबीची पट्टी 8 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल? इथे जी पट्टी आहे ती आहे 72 मीटर लांबीची. किती मीटर लांबीची आहे? 72 मीटर लांबीची आहे आणि ती 8 ठिकाणी सारख्या अंतरावर कापलेले आहे. कापूया 8 ठिकाणी. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 ठिकाणी कापायचे आहे. त्यामुळे किती तुकडे तयार झाले बघा. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. जेव्हा 8 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तेव्हा 9 तुकडे तयार झाले, म्हणून या 72 ला 9 ने भाग द्यायचा आहे. तेव्हा आपल्याला प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल त्याचं उत्तर मिळेल के 9. 9 एके 9, 9 8 72, म्हणून जो प्रत्येक तुकडा आहे तो 8 मीटर लांबीचा निघेल. प्रत्येक तुकडा 8 मीटर लांबीचा निघेल. पर्याय 1
हे या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 10वा बघा. 36 मीटर लांबीची पट्टी 8 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल? इथे जी पट्टी आहे ती 36 मीटर लांबीची आहे आणि ती कापलेली आहे 8 ठिकाणी. कापूया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 ठिकाणी कापली. त्यामुळे किती तुकडे तयार झाले बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 8 ठिकाणी कापल्यामुळे 9 तुकडे तयार झाले. म्हणून 36ला 9ने भाग दिला तर आपल्याला प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल ते मिळेल. 9 एके 9, 9 चौक 36. म्हणून प्रत्येक जो तुकडा आहे तो 4 मीटर लांबीचा निघेल. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.